हे गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मॉइश्चरायझरचा व्हिडिओ. सो बेस्ट मॉइश्चरायझर जे मी ट्राय केले, बाय द वे माझे ऑइली ऍक्ने प्रोन स्किन आहे. सो हे जे मी असे मॉइश्चरायझर तुम्हाला सजेस्ट करणार आहे जे प्रत्येक स्किन टाईपला बेस्ट सूट करणार आहेत. आणि या गरमीच्या मौसममध्ये, कारण चिपचिप होते, खूप जास्त स्वेटिंग होतं, सो अशा वातावरणासाठी हे सगळे मॉइश्चरायझर अतिशय बेस्ट आहेत. सो जास्त वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. बाय द वे सगळ्या प्रोडक्टची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. सो जर तुम्हाला कुठलेही प्रोडक्ट ह्यातला आवडत असेल, तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही ते बाय करू शकता. सगळ्यात पहिलं जे प्रोडक्ट आहे ते माझं ऑलमोस्ट फिनिश व्हायला आलंय. ते आहे डर्माकोचं 1% सॅलिसिलिक ऍसिड ऑइल फ्री डेली फेस मॉइश्चरायझर. हे जे मॉइश्चरायझर आहे हे मी छोट्या पॅकमध्ये घेतलं होतं. 50 ग्रामची ही ट्यूब आहे. अमेझॉनला तुम्हाला 250 पर्यंत ही येईल. 4 ते 5 महिने मी आरामात यूज केले. जेल फॉर्म मध्ये आहे. जेल म्हणजे एक व्हाईटिश जेल आहे. तुम्ही बघताय, आणि क्विकली ऍब्झॉर्ब होतं तुमच्या स्किनमध्ये. आणि सॅलिसिलिक ऍसिड असल्यामुळे तुम्हाला तुमच्या स्किनवरती जर ऍक्ने प्रोन स्किन असेल किंवा तुम्हाला जास्त पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासोबत फाईट करायला तुम्हाला सॅलिसिलिक ऍसिड हेल्प करतं आणि ऑइल प्रोडक्शन कमी करतं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नाही आहे. बहुतेक जे मी तुम्हाला आज सजेस्ट करणार आहे त्याच्यामध्ये तरी कुठल्याही ह्याच्यात मोस्टली तरी फ्रेग्रन्स नाहीये. तो ह्याच्यात तुम्हाला विदाऊट फ्रेग्रन्स मिळणार आहे. ज्यांना जास्त मायग्रेनचा वगैरे त्रास होतो किंवा जास्त फ्रेग्रन्स प्रोडक्ट्स मध्ये आवडत नाही ते लोक हे प्रेफर करू शकतात. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे ते तुम्ही माझ्या बहुतेक व्हिडिओमध्ये बघितलं असेल, कारण कंटिन्युअसली काही दिवसांपासून मी युज करते. ते आहे हायपनचं हायड्रेटिंग सेरेमाइड टोनर इसेन्स. ह्याच्यात सेरेमाइड्स आहेत. सो तुमचं स्किन बॅरियर रिपेअर करायला खूप जास्त हेल्प होते. बाय द वे हे आहे तर टोनर, पण मी ऍज अ मॉइश्चरायझर म्हणून युज करते, कारण हे खूप मिल्की फॉर्म मध्ये आहे आणि एक छान ग्लो देतं तुमच्या स्किनवरती. तुम्ही बघताय, हे एकदम असं वॉटरी कंटेंट आहे आणि पटकन ऍब्झॉर्ब होतं तुमच्या स्किनमध्ये आणि छान ग्लो देतं तुमच्या चेहऱ्याला. सो तुमची जर ड्राय स्किन असेल तरी सुद्धा तुम्ही हे यूज करू शकता. खूपच जास्त ड्राय असेल तर तुम्ही हे यूज करून त्याच्यावरती तुमचं फेवरेट कुठलं मॉइश्चरायझर असेल ते यूज करू शकता. पण ऑइली स्किन असेल तर एवढं तुम्हाला इनफ आहे. आणि जर तुम्ही रेग्युलर थोडासा असा मेकअप वगैरे करत असाल तर तुमच्यासाठी हे प्रोडक्ट बेस्ट आहे. छान बेस्ट रेडी करून देतं तुम्हाला. तुमचा चेहरा आहे तो प्रेप करतो मेकअपसाठी आणि यातही कुठलाही फ्रेग्रन्स नाहीये. ही जी बॉटल आहे ही ऑलमोस्ट 499 रुपयाची आहे. बऱ्यापैकी भरपूर प्रोडक्ट आहे आणि लिक्विडी आहे. वापरताना नेहमी ह्याला शेक करा. आणि सेरेमाइड टोनर आहे आणि प्लस ह्याच्या मलर आहे. हे सगळ्या प्रकारच्या ऑइली, ऍक्ने प्रोन किंवा ड्राय सगळ्या प्रकारची लोक हे युज करू शकतात. हे ऑल स्किन टाईपसाठी बेस्ट आहे. नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे ते जास्त करून ना मी ऍज अ नाईट क्रीम म्हणून युज करते. सो ते आहे फॉक्सटेल कडनं. फॉक्सटेलचं प्युअर ब्लिस नरिशिंग मॉइश्चरायझर. त्यामध्ये सुद्धा नियासिनेमाइड, हायलुरॉनिक ऍसिड आणि कोकम बटर आहे आणि ही सुद्धा ऑल स्किन टाईपसाठी बेस्ट आहे. ही क्रीम मी बाय वन गेट वनच्या ऑफरवरती घेतलं होतं. जेव्हा मी घेतलं होतं तेव्हा ही सुद्धा क्रीम ना तुम्हाला टेक्स्चर ह्याचं थोडंसं थिक आहे. बाकीचे जे माझ्याकडे आहे त्याच्यापेक्षा थोडं तुम्हाला थिक वाटेल. सो म्हणून जास्त करून मी हे नाईटसाठी युज करते. पण तुमची ड्राय स्किन असेल ना तर तुमच्यासाठी हे बेस्ट वर्क करणार आहे. आणि मेन म्हणजे ही जी क्रीम आहे ह्याच्यात सुद्धा कुठल्याही प्रकारचा फ्रेग्रन्स नाही आहे. सो जर तुम्ही नॉर्मली डेली यूज साठी कुठलं मॉइश्चरायझर शोधत असेल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता. ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं हार्श केमिकल नाहीये. म्हणजे सॅलिसिलिक ऍसिड किंवा नियासिनेमाइड असं अगदीच त्याच्यात भरभरून नाहीये. खूप असं प्युअर, नॅचरल, सुदिंग असं एक जर मॉइश्चरायझर तुम्हाला हवं असेल तुम्ही ह्याच्यासाठी जाऊ शकता. नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे माझ्याकडे ते मॉइश्चरायझर जर तुम्हाला नको असेल तर त्याच्यासाठी मी 3 ऑप्शन तुम्हाला देते, कारण हे ड्यूप आहे. त्या तिघांचे ड्यूप आहे. सगळ्यात पहिलं जे आपण ह्याच्याबद्दल बोलूया, हे आहे प्लमचं राईस वॉटर नियासिनेमाइड क्लिअर मॉइश्चरायझर जेल. ही डबी बघितल्यावर काही आठवते तुम्हाला? ही डबी सेम न्यूट्रिजिना जेल मॉइश्चरायझरची कॉपी आहे आणि मी तेही मॉइश्चरायझर वापरलंय जे अमेझिंग वर्क करतं. पण ते 1100 रुपयाची तुम्हाला एवढी टब मिळतो. भले ते खूप बराच वेळ चालतं, बट स्टील ते थोडं कॉस्टली आहे. आणि हे तुम्हाला 400 ते 450 रुपयामध्ये तुम्हाला ही टब मिळेल. सेम वर्क करतं. आणि हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला नको असेल, ह्याच्यापेक्षा सुद्धा चीप हवा असेल तर मी तुम्हाला इथे फोटोज दाखवीन स्क्रीनवरती. सो ते आहे पॉन्ड्सचं हायलुरॉनिक ऍसिड जेल. मी ते सुद्धा अतिशय युज केलं, पण सध्या माझ्याकडे हे असल्यामुळे मी ते 2 बाय नाही करत आहे. मी पहिले हे संपवीन आणि त्याच्यानंतर ते 2 बाय करेन. बट तुम्ही हे किंवा न्यूट्रिजिनाचं वापरू शकता ह्याच्या बदल्यात, किंवा तेही नसेल तर पॉन्ड्स हायलुरॉनिक जेल. असे कुठल्याही या तिन्ही मधलं कुठलेही एक तुम्ही वापरू शकता. मेन गोष्ट म्हणजे ह्याचं टेक्स्चर अतिशय सुंदर आणि जेल टेक्स्चर आहे. न्यूट्रिजिनाचं सुद्धा सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. आणि प्लमचं पण ऑलमोस्ट सेम आहे. क्विकली ऍब्झॉर्ब होतं आणि तुमचा चेहरा असं वाटतं की छान असं पाणी प्यायलाय आणि एकदम हायड्रेटिंग स्किन वाटते तुमची. हे अप्लाय केल्यावरती छान ग्लो येतो, नॅचरल ग्लो येतो आणि
लिटरली तुमची स्किन आतून आतून ग्लो करते हे मॉइश्चरायझर लावल्यावरती. ह्याच्यात राईस वॉटर आहे, नियासिनेमाइड आहे 2% आणि क्लिअर मॉइश्चरायझिंग जेल आहे हे. 2x हायड्रेशन अँड ब्राईटन युअर स्किन. सो राईस वॉटर जे आहे ते तुमची स्किन ब्राईट करायला हेल्प करतं. सो तुम्हाला टॅनिंगचा वगैरे इश्यू असेल तर तुम्ही ह्याच्याकडे जाऊ शकता रोजच्या वापरासाठी. आणि मेन म्हणजे ऑइली स्किन. जर तुम्हाला खूप जास्त स्वेटिंग होत असेल आणि तुमचा जो बेस आहे तो लवकर मेल्ट होत असेल तर तुम्ही जेल मॉइश्चरायझर युज करा. सो मी तुम्हाला ह्याच्यासाठी 3 ऑप्शन दिलेत. कुठलाही ऑप्शन तुम्ही बाय करू शकता. बाय द वे तिघांची पण लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. ओके, देन नेक्स्ट जे मॉइश्चरायझर आहे ते माझ्याकडे छोटू पॅक मी विकत घेतलं. ते आहे फॉक्सटेलचं ऑइल बॅलन्स मॉइश्चरायझर. ऑइल स्किनसाठी बेस्ट आहे. विथ ब्राईटनिंग सिरम, पर्ल्स, नियासिनामाइड आणि सिका एक्स्ट्रॅक्ट. कॉम्बिनेशन टू ऑइली स्किनसाठी आहे हे. बट मी प्रेफर करीन, सगळ्यांना खूप छान सूट करेल हे. मला ना फॉक्सटेलची पॅकेजिंग अतिशय आवडते. सो हे आहे मॉइश्चरायझर. तुम्ही बघताय जेल बेस मध्येच आहे आणि ह्याच्यामध्ये ते छोटे छोटे पर्ल्स आहेत जे तुमच्या स्किनवरती बस्ट होतात. छान वर्क करतं स्किनवरती. मी 2-3दा अप्लाय केलंय आणि ह्याच्याने मला कुठल्याही प्रकारचे ऍक्ने वगैरे किंवा रॅशेस नाही झाले किंवा कुठलंही रॅशेस मला झालेले नाहीये. सो त्याच्यासाठी मी युज करतेय आणि तुम्हाला मी सजेस्ट करते. ह्यातलं कुठलंही मॉइश्चरायझर तुम्ही आरामात घेऊ शकता. हे सुद्धा मेकअपच्या अंडर लावायला अतिशय बेस्ट मॉइश्चरायझर आहे आणि ह्याच्यातही कुठल्याही प्रकारचा स्मेल नाहीये. तुम्हाला जर मोठा पॅक घ्यायचा नसेल तर तुम्ही छोट्यामध्ये इन्व्हेस्ट करा. हे तुम्हाला 199 मध्ये मिळेल. ट्रॅव्हल साईज पॅक आहे. जर तुम्हाला मोठं घेऊन नाही सूट झालं तर, म्हणून तुम्ही छोटं घ्या पहिले. तुम्हाला सूट होतंय की नाही बघा, त्याच्यानंतर तुम्ही मोठं पॅक वापरू शकता. ओके, लास्टचे 2 मॉइश्चरायझर माझ्याकडे आहेत. सगळ्यात पहिलं जे मी सांगणार आहे ते मी नवीन विकत घेतले कारण ह्याची एक ट्यूब मी संपवली इन द सेन्स मी प्रेग्नन्सीच्या आधी वापरायचे आणि त्याच्यानंतर मी बंद केलं होतं, काही कारणास्तव राहून गेलं. सो ती आहे इमोलिन मॉइश्चरायझर क्रीम. ही तुम्ही खूप वेळा बघितली असेल इंटरनेटवर, तर ही मध्यंतरी अतिशय व्हायरल होती. पण ही खरंच खूप भारी काम करते. जेल लाईक टेक्स्चर आहे ह्याचं. ह्याच्यावरती ह्यांनी असं लिहिलंय की ही आहे ड्राय स्किनसाठी, बट मी प्रेफर करेन की ऑइली स्किनसाठी पण ही छान बेस्ट काम करते. मी ते तुम्हाला दाखवते. सी, ह्याचं पण टेक्स्चर जेल लाईकच आहे. पटकन क्विकली ऍब्झॉर्ब होतं स्किनला आणि जसं मी सांगितलं नॅचरली ग्लो करते तुमची स्किन हे लावून सुद्धा. बाय द वे हे फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे. सो कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये तुम्हाला आरामात मिळणार आहे. हल्ली तर अमेझॉन वरती सुद्धा हे मिळतं. 400 रुपयाची क्रीम आहे ही. 350 रुपये डिस्काउंट मध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल. पण कुठलंही मॉइश्चरायझर लावायला तुम्हाला भीती वाटत असेल की हे माझ्या स्किनवर रिॲक्ट करेल किंवा ह्याच्यातले हे प्रोडक्ट आहेत जे मला सूट नाही करणार. सो सगळ्यात सेफ जर कुठलं मॉइश्चरायझर ह्या सगळ्यांमध्ये आहे तर ते हे आहे. तुम्ही हे वापरू शकता. तुम्ही ऑइली स्किन असू दे, तुमची ऍक्ने प्रोन स्किन असू दे किंवा तुमची ड्राय स्किन असू दे, तुम्ही कुठल्याही स्किन टाईपचे असाल तरी सुद्धा तुम्ही हे आरामात वापरू शकता. बेस्ट काम करेल तुमच्यासाठी ऍज अ बेस, ऍज अ मेकअप बेस, ऍज अ नॉर्मल मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम. तुम्ही कुठल्याही प्रकारे ही क्रीम युज करू शकता. प्रेग्नन्सीच्या आधी बंद केली कारण मी कुठेतरी वाचलं होतं की प्रेग्नेंट लेडीजसाठी ही क्रीम नाहीये. मला माहित नाही त्यात किती खरं किती खोटं मला माहित नाही, बट सेफर साईडसाठी मी ती स्किप केली होती आणि त्याच्यानंतर मी आताही परत नवीन बाय केली. सो आपण वळणार आहोत आपल्या लास्ट प्रोडक्टकडे आणि हे सुद्धा नवीन पॅक आहे कारण ही माझी दुसरी बॉटल आहे. तुम्ही माझ्या आधीचे मॉइश्चरायझरचे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला त्याच्यात दिसलं असेल की मी हे प्रोडक्ट किती जास्त यूज केलंय कारण त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे मॉइश्चरायझर दिसेल. हे आहे डॉट अँड कीचं स्किन केअर व्हिटॅमिन सी प्लस ई सुपर ब्राईट मॉइश्चरायझर. डॉट अँड कीचे सगळे मॉइश्चरायझर मला अतिशय आवडतात आणि हे स्पेशली जेल टेक्स्चर मधलं आहे. मी ह्याचा मोठा डब्बा संपवलाय आणि हा माझा आता मी परत एकदा बाय केला पण छोट्यामध्ये कारण ऑलरेडी खूप सारे मॉइश्चरायझर्स आहेत आणि ते मला संपवायचे म्हणून. हे व्हिटॅमिन सी असल्यामुळे जर तुम्हाला टॅनिंगचा इश्यू असेल तर तुमच्यासाठी बेस्ट काम करतं. आणि येस, ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं सिट्रसी स्मेल आहे पण खूप माइल्ड आहे. खूप हार्श स्मेल नाही येणार तुम्हाला. आणि हे सी, क्विकली ऍब्झॉर्ब आणि खूप छान ग्लो असं हे मॉइश्चरायझर आहे. हे सुद्धा तुम्ही ऍक्ने प्रोन स्किन किंवा डल स्किन असेल तुमची तर तुम्ही हे वापरू शकता आणि ऑइली स्किन असेल तर बेस्ट आहे कारण जेल मॉइश्चरायझर आहे. ही जी क्रीम आहे ही तुम्हाला 350 ला ही डब्बी आहे. डिस्काउंट मध्ये तुम्हाला 299 ते अमेझॉन वरती खूप सारे चांगले चांगले डिस्काउंट असतात. सो त्या हिशोबाने तुम्हाला जी काही सेलची प्राइस असेल त्या प्राइस मध्ये ही डब्बी तुम्हाला मिळून जाईल. याचं पॅकेजिंग पण अतिशय क्यूट असतं कारण सगळ्यामध्ये जर कुठली क्यूट क्रीम दिसते ना तर हीच आहे. सो हे आहे माझं लास्ट मॉइश्चरायझर. आय होप तुम्हाला माझे रेकमेंडेशन आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.